आज सगळ्यात प्रथम आपण वटसावित्री म्हणजे वटपौर्णिमा आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या आणि न करणाऱ्या, वडाला धागा गुंडाळत फेऱ्या मारणाऱ्या आणि न मारणाऱ्या, मात्र सदैव दुःखात मायेची शाल आणि संकटात नवऱ्याची ढाल बनणाऱ्या, आय लव्ह यू न म्हणताही निरंतर प्रेम करणाऱ्या, संसाराचं सुंदर चित्र वास्तवात आणणाऱ्या सर्व सख्यांना वटवृक्षासारख्या दीर्घायू सहजीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. खरं म्हणजे हे यांचं एवढं सुंदर ऐकल्यावरती बोलायचं आहे तर टेन्शन येतं थोडंसं. मी आदिशंकराचार्यांच्या आत्मषटकाबद्दल बोलणार आहे. आणि आत्मषटकाबद्दल खरं म्हणजे ते शिवधनुष्यच आहे, पेलायचं आहे. पण ठीक आहे, हात तरी लावायचा आपण प्रयत्न करूया. आणि त्याच्याबद्दल बोलण्याचं अजून एक कारण म्हणजे की ते संस्कृतमध्ये आहे आणि मला त्याचा मराठी अनुवाद एक मिळाला. तर त्यामुळे मी म्हटलं की जरा संस्कृतपेक्षा मराठी समजायला सोपंच आहे, म्हणून त्याच्यावरती बोलायचं ठरवलं आहे. आता सगळ्यात आधी आपण आदिशंकराचार्यांची माहिती बघूया थोडीशी. इसवी सन पूर्व 508 साली छोट्या शंकरचा जन्म कालडी या केरळमधल्या एका गावात झाला. त्यांच्या मातापित्यांनी अल्पायुषी पण कीर्तिमान अशा पुत्राची निवड केली होती. 7 वर्षाचा एक संन्यासी मुलगा गुरु आज्ञेनुसार भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाच्या घरात धान्याचा एक दाणाही नव्हता. त्यांनी या मुलाच्या हातावरती एक आवळा ठेवला आणि या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाही असं सांगितलं. ब्राह्मणाची हलाखीची परिस्थिती पाहून कळवळलेल्या या मुलाने तिथल्या तिथे लक्ष्मी स्तोत्र रचलं आणि लक्ष्मीला ब्राह्मणाचं दारिद्र्य दूर करण्याविषयी विनवलं. लक्ष्मीने प्रसन्न होऊन सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला. हा छोटा शंकर पुढे आदिशंकराचार्य या नावाने विख्यात झाला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी संन्यास घेऊन देशभ्रमणाला निघाला. असं म्हणतात की पृथ्वीवरील धर्माच्या व्यवस्थेसाठी भगवान शिव स्वतः शंकराचार्य म्हणून पृथ्वीवर आले. स्कंदपुराणात 4 धाम यात्रा केल्याने सर्व पापे नाहीशी होतात असं म्हटलं आहे. उत्तरेला बद्रीनाथ, दक्षिणेला रामेश्वर, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि पश्चिमेला द्वारकापुरी. याशिवाय आचार्यांनी उत्तराखंडमध्ये 4 धामांची स्थापना केली. त्यांच्या आईने त्यांना वेदांचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुलात पाठवलं. पण पुराण, वेद, रामायण, महाभारत, उपनिषद यांसह सर्व धर्मग्रंथांबद्दल त्यांना आधीच माहिती होती. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील सर्वोच्च तत्त्वज्ञांमध्ये त्यांना स्थान मिळालं. त्यांचं तत्त्वज्ञान विशेषतः त्यांच्या उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता या 3 जगप्रसिद्ध भाषांमध्ये आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी केदारनाथमध्ये त्यांनी देह सोडला. आता थोडंसं आत्मषटकाविषयी बोलूया. की पहिल्यांदा ते जेव्हा त्यांच्या गुरु आचार्य भगवत पादे यांना भेटायला गेले तेव्हा गुरूंनी त्यांना सांगितलं की तू कोण आहेस, तुझी ओळख करून दे. त्यावर आत्मषटक किंवा निर्वाण शतक ही स्वतःची करून दिलेली ओळख आहे. सर्वांसाठी स्वतःला ओळखण्याची एक दैवी अनुभूती आहे. खरं तर या षटकामध्ये जे जे मी नाही म्हटलं आहे तेच मी आहे असं आपण सर्वसामान्य माणसं समजत असतो. तर आचार्य मी हे कोणीही नसून फक्त शुद्ध शिवस्वरूप पूर्ण चैतन्य आहे असं वारंवार सांगत आहेत. आचार्य या आत्मषटकात चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणतात. यालाच गोंदवलेकर महाराज देवबुद्धी किंवा आत्मबुद्धी म्हणतात. तर चिन्मयानंद स्वामी हू आर यू फ्रॉम युअर ओन स्टँड पॉईंट असा विचार करायला लावतात. स्वामी अमलानंद म्हणतात की देह आणि प्रपंच मिथ्या आहे. याचं भान टिकलं तरच मनुष्य अल्पबुद्धीत राहण्याची शक्यता आहे. आत्मा हेच मीचं यथार्थ स्वरूप आहे आणि या आत्म्याचंच वर्णन प्रत्येक श्लोकाच्या 4थ्या चरणात आहे, म्हणून याला आत्मषटक असं म्हटलं आहे. या षटकाचा अभ्यास करताना लक्षात आलं की हे सगळं वर्णन आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी नाहीच आहे. श्रेष्ठ साधकांसाठीही नाही तर परिपूर्णतेला पोचलेल्या सिद्ध व्यक्तींसाठी आहे. पण आदर्श हा आपण नेहमी उच्च ठेवायला पाहिजे, म्हणून आपण याचा अभ्यास करूया.
आता मी या शब्दाची जाणीव दिवसेंदिवस जास्तच दिसते आहे की हल्ली लहान मुलंसुद्धा ना आमचं घर न म्हणता माझं घर म्हणतात. तर या अष्टकाबद्दल बोलायचं तर ह्याच्या इतकी उत्कृष्ट प्रार्थना असू शकत नाही असं वाटतं. एका हिंदी कवीनी म्हटल्याप्रमाणे अब आरजू यही है की कोई आरजू न हो. आता काही मागायची इच्छाच उरली नाही. हे निराशेने नाही बरं का, तृप्ततेने म्हटलं आहे की सगळं मिळालं या अर्थी. प्रपंचात नाना प्रकारची दुःख आहेत, संघर्ष आहेत, ते सर्व मी विषयीच्या चुकीच्या कल्पनेने आहेत. या षटकात मुख्यत्वे करून आपल्या शरीरातील अवयव जे आपण माझे असा उल्लेख करतो ते माझे नाहीत, ते अवयव ही साधने आहेत असं आचार्य वारंवार सांगत आहेत. आता आपण एक एक कडव्याप्रमाणे त्याचे थोडक्यात हे बघूया. मी मराठीमधलं वाचणार आहे हां. मी ना अहंकार बुद्धी न चित्त ज्ञानेंद्रियातून माझी न वस्ती. आकाश पृथ्वी तेजामध्ये ना मनी ना वसे मी न वायुगती. कैवल्य मी सर्व मांगल्य मी कल्याणकारी चिदानंद मी. मन बुद्धी अहंकार आणि चित्त सगळेच शब्द आपल्या परिचयातले आहेत. मन हे इंद्रियांच्या पलीकडे असतं, मनापलीकडे बुद्धी आणि बुद्धी पलीकडे तो परमात्मा असतो असं गीतेत सांगितलं आहे. मन हे वायुतत्वापासून बनलं आहे, बुद्धी तेज तत्वापासून, चित्त आकाश तत्वापासून आणि अहंकार हा पाणी आणि माती तत्वापासून बनला आहे. मन आणि चित्त आपण सर्वसाधारण माणसं सारखंच समजतो, पण फरक आहे बरं का. असं वाचनात आलं आहे की एखादी गोष्ट हवीशी किंवा नकोशी वाटते ते मन ठरवतं. सारासार विचारबुद्धी करून निर्णय घेते आणि एखादी गोष्ट स्मरणात राहते, आठवणीत राहते आणि त्याच्यानंतर जो निर्णय घेतला जातो तो चित्त घेतं. आणि म्हणून आपण कठीण प्रसंगात आपण नेहमी म्हणतो की शांत चित्ताने विचार कर आणि मग निर्णय घे काय तो. आता माझ्या दृष्टीने मी एक उदाहरण म्हणून लक्षात ठेवायचा प्रयत्न केला आहे की रस्त्यातनं जाताना वड्याची गाडी दिसली, खमंग चटपटीत वड्याचा वास नाकात गेला, त्या क्षणी वडा खावासा वाटतो, हे मन आहे. आता मनापलीकडे बुद्धी ना, मग वडा खाल्ल्यावरती काय होऊ शकतं किंवा तेल कुठलं वापरलं असेल असा विचार आला म्हणजे ती बुद्धी सारासार विचार करते. आणि नंतर मागच्या वेळेस वडा खाल्ल्यानंतर पोटात दुखलं होतं, 2 दिवस औषध घ्यावं लागलं होतं, जाऊ दे नकोच ते, हे चित्त आधीचं स्मरणात ठेवून घेतलेला निर्णय. म्हणजे हे मी उदाहरण माझ्यापुरतं लक्षात ठेवण्यासाठी घेतलं आहे. आपण सगळ्याच गोष्टींचा संबंध मीशी लावतो, माझं मन, माझी बुद्धी. पण आचार्य म्हणतात की हे सर्व मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे तो मी नव्हेच. अहंकार, इगो सर्वांनाच माहिती आहे. अहंकाराचे अनेक प्रकार आहेत, रूपाचा, शक्तीचा, बळाचा, सत्तेचा, धनाचा, ज्ञानाचा, भक्तीचा सुद्धा अहंकार असतो बरं का. देवाला कोणताच अहंकार आवडत नाही. माशी कशी पोटात गेली तर काहीच पचून देत नाही, सगळं बाहेर फेकते, तसा अहंकार मनात शिरला की काहीच चांगलं घडू देत नाही. आपण एक गोष्ट बघूया की भोजराजाच्या पदरी माघ नावाचे कवी होते. त्यांना आपल्या कवित्वाचा अभिमान होता. भोजराजा आणि माघ कवी जंगलात फिरायला गेले असताना वाट चुकले. एका झोपडीसमोर एक म्हातारी सूत कापताना दिसली. माघ कवींनी ऐटीत विचारलं की म्हातारे समोरचा रस्ता कुठे जातो. म्हातारी म्हणाली की रस्ता कुठेच जात नाही, पण रस्त्यावरनं माणसं मात्र ये जा करतायत. माघ कवी चपापले. म्हातारीने विचारलं की आपण कोण आहात. त्यांनी सांगितलं की यात्रेकरू आहोत. म्हातारी म्हणाली जगात चंद्र आणि सूर्य हे दोघंच यात्रेकरू आहेत, मग तुम्ही कोण. माघ कवी म्हणाले की आम्ही क्षणभंगूर जीव आहोत. म्हातारी म्हणाली क्षणभंगूर तर 2च आहेत, अस्थिरम जीवित लोकम अस्थिरम धन यौवनम असं सुभाषित आहे. म्हणजे धन आणि यौवन हेच अस्थिर आहेत, क्षणभंगूर आहेत, म्हणजे आपण कोणीतरी दुसरेच आहात. मग जरा ताठ्यातच उत्तर आलं की आम्ही राजे आहोत. म्हातारी म्हणाली शास्त्रात सांगितलंय की 2च राजे आहेत, देवराज इंद्र आणि यमराज. आता ताठा थोडा कमी झाला. मग त्यांनी आम्ही क्षमा करणारे आत्मे आहोत असं सांगितलं. म्हातारी म्हणाली की जगात पृथ्वी आणि आई या दोघीच क्षमा करणाऱ्या आहेत असं शास्त्रात लिहिलं आहे.
मग मात्र माग कवी म्हणाले की आई, आपल्या ज्ञानापुढे आम्ही हरलो. पण म्हातारी त्यांना असं सोडणार नव्हती. ती म्हणाली, जगात दोघंच हरतात, जे कर्जबाजारी आहेत ते आणि जे चारित्र्यहीन आहेत ते. आता मात्र कवीवर यांची बोलती बंद झाली. मग म्हातारीने त्यांना सांगितलं की मी तुम्हाला ओळखते, तुम्ही माघ कवी आहात, पण तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा अभिमान आहे, ताठा आहे, तो काही बरोबर नाही. तो तुम्हाला नरकास नेईल. तुका म्हणे नरकी जाई अभिमान, जरी होय गर्व ताठा. तर नरकात अभिमानाला घाला, ताठ्याला घाला, गर्वाला घाला, असं तुकाराम महाराज म्हणतात. रूपाची शोभा ही शिलामुळे असते, बलाची शोभा क्षमेमुळे असते, ज्ञानाची शोभा विनयाने असते आणि धनाची शोभा ही दानामुळे आहे. आचार्य इथे सर्व ज्ञानेंद्रिय म्हणजे पण मी नाही असं म्हणतात. जगातल्या सर्व गोष्टींचं ज्ञान हे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही ज्ञानेंद्रिय ग्रहण करतात. आपण प्रत्येक वेळेस मी ऐकलं, मी पाहिलं ही भाषा वापरतो. या ज्ञानेंद्रियांनाच मी समजल्यामुळे त्यांची आसक्ती वाढते आणि तिरस्कारही वाढतो. मग दुष्परिणाम होतात. म्हणून मी माझे न म्हणता इंद्रिय ही माझी साधनं आहेत असं म्हणावं. आपलं शरीर 7 धातूंचं बनलेलं दिसत असलं तरी पंचमहाभूत ही मूलभूत द्रव्य आहेत. आपल्या शरीरातली 7 महत्त्वाची चक्र, मूलाधार स्वाधिष्ठान पृथ्वी तत्वावर, मणिपूर अनाहत ही आप म्हणजे जलतत्वावर आहे, विशुद्ध चक्र तेज म्हणजे अग्नितत्वावर आहे, आज्ञाचक्र वायुतत्वावर, तर सहस्रार चक्र हे आकाश तत्वावर आधारित आहेत. आचार्य म्हणतात की मी म्हणजे ही पंचमहाभूतेही नाहीत. आता पुढचं कडवं बघूया आपण. मी 5 वायूंमध्ये न वसतो, ना सप्त धातूतुनी जन्मलो, न मी पंचकोश न मी प्राण आहे, षडांगामध्ये मी नसे राहिलो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 वायू आहेत. प्राणामुळे श्वासोच्छ्वास आहे, उदानामुळे उत्साह वाढतो, व्यानामुळे हृदयाचं स्पंदन होतं, समानामुळे पचन होतं आणि अपानामुळे मलमूत्र विसर्जन होतं. पण म्हणजे 5 वायू मी आहे का? तर नाही. तसंच रस, रक्त, मांस, मद, अस्थि, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमुळे शरीराला आकार येतो. म्हणून सप्तधातू हे साधन आहे, पण मी नाही. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय हे 5 कोश आहेत. कोश याचा अर्थ खोड म्हणजे आवरण. तसंच वाणी, हात, पाय, जननेंद्रिय आणि मलद्वार ही कर्मेंद्रिय आहेत. पण ही सगळी साधनं आहेत, म्हणजे ती साधनं म्हणजे मी नाही आहे. मला राग नाही, मला द्वेष नाही, असे मी सदा लोभातीत, असो श्रेष्ठ पुरुषार्थचारी तरीही, असे मी सर्वातुनी वंचित. मला कोणाचाही राग येत नाही, मी कोणाचाही द्वेष करीत नाही, मला आसक्ती नाही, लोभ नाही, मोह नाही, मत्सरही नाही. मराठीत राग म्हणजे क्रोध, पण संस्कृतमध्ये राग याचा अर्थ आसक्ती किंवा ओढ असा आहे. लोभ आणि मोह हे पण समानार्थी वाटतात, पण नाही आहेत. लोभ म्हणजे हाव, आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह असला की लोभ असतो. मग लोभापायी, हव्यासापायी समाजाचं शोषण होतं, स्वास्थ्य बिघडतं. अहितकाराला हितकर समजणं म्हणजे मोह. ज्याला स्पर्शही करता कामा नये त्याचे व्यसन जडणे म्हणजे मोह. काम, क्रोध, लोभ हे प्रमाणात असतील तर थोड्या प्रमाणात उपयोगी पडतात, ठरू शकतात. पण ह्या सगळ्याची सीमा ओलांडायला हा मोहच कारणीभूत असतो. मद म्हणजे गर्व, ताठा, अहंकाराचं उग्र रूप आहे. कधीतरी अपयशाने सुद्धा अहंकार दुखावला जातो. मत्सर हा सगळ्यात वाईट आहे, अख्खं शरीर पोखरून टाकतो. दुसऱ्याच्या सुखाने माणूस खरंच सुखी होतो का? मनपूर्वक अभिनंदन असं आपण नेहमी म्हणतो, पण ते खरंच मनपूर्वक असतं का? मनाच्या श्लोकात समर्थांनी या मत्सराला गाढव असं म्हटलंय. आणि मी वरती म्हटलंच की हे आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी नाहीच आहे, परिपूर्णतेला पोहोचलेल्या सिद्ध झालेल्या साधकांसाठी आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, माया यांना षड्रिपू म्हटलंय. रिपू म्हणजे शत्रू. पण शत्रूसुद्धा ना काही प्रमाणात आवश्यक असतात. तसंच हे षड्रिपू जरी म्हटलं ना तरी ते काही प्रमाणात आवश्यक आहेत. पण ते सोडा म्हणजे काय की त्याचा अतिरेक सोडा. शत्रूपासून आपण लांब राहायला पाहिजे, पण राहतो का?
इतकं सोपं नाही आहे या शत्रूंना सोडणं. गोष्ट ऐकायला आपल्याला सगळ्यांना आवडतं ना, मग आपण एक गोष्ट बघूया आज. पांडुरंगाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती. हळूच पांडुरंगाने प्रत्येकाला कानात विचारत असतो की माझ्यासाठी काय आणलं आहे. सगळे भक्त सांगत असतात की नारळ आणला आहे, तुळशीचा हार आणला आहे, पेढे आणले आहेत. पण पांडुरंगाचं काही समाधान होत नाही. तो म्हणतो की हे सगळं माझंच आहे, तेच मला काय देताय? मी दिलेल्या लक्ष्मीतूनच घेऊन तुम्ही मला का देताय? तुमचं असं जे काय असेल ना ते तुम्ही द्या मला. भक्तांना कळत नाही की काय द्यायचं. तेव्हा पांडुरंग म्हणतं की हे जे षड्रिपू आहेत ना तुमचे स्वतःचे आहेत, ते तुम्ही द्या. म्हणजे परत इथे तेच आहे की ते अतिरेक त्याचा जो आहे तो द्या. आणि इथे मी झोळी ठेवली आहे, त्या झोळीत ते टाका. पण खरं सांगू का, अजूनही पांडुरंगाची झोळी रिकामीच आहे. कोणता भक्त हे देतोय, झोळी भरतोय याची वाट बघत पांडुरंग अजूनही विटेवर उभा आहे. सांगायचा मथितार्थ असा की इतकं सोपं नाही आहे हे. पण सतत जर हे कानावर पडत राहिलं ना तर कधीतरी हे घडेल अशी आशा ठेवूया. सुख दुःख पुण्यामध्ये मी न रमतो, मला मंत्र वा वेद ना ठाऊक. तीर्थात नसतो यज्ञी न वसतो, क्रिया मी नसे भोजना भोगता. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. अर्थ म्हणजे द्रव्य. पूर्वी गायी म्हशी शेती ही संपत्ती होती, आता कागदी चलनाला संपत्ती म्हणतात. काम म्हणजे उपभोग, इंद्रियांद्वारे उपभोग घेणे, चांगले पाहणे, चांगले ऐकणे इत्यादी इत्यादी. अर्थ आणि काम स्वैर झाले की त्रासदायक होतात. धर्म या दोघांना नियंत्रणात ठेवतो. धर्माने चालणारा कधी स्वार्थी नसतो, तो कधी अन्याय करत नाही. आचार्यांनीच म्हटलंय की ज्ञानाने निर्मळ झालेलं अंतःकरण म्हणजे मोक्ष. संयम आणि सदाचारामुळे मोक्ष मिळतो. नाम आणि ध्यानामुळे चित्त हळूहळू शुद्ध होतं. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम उत्तम रीतीने पार पाडल्यावर मोक्षमार्गाला लागावं असं धर्मशास्त्र सांगतं. काम, क्रोध हे विकार विकृत झाले की पाप घडतं. स्वार्थ, हिंसा, कपट, आसक्ती, अहंकार हे पापाचेच प्रकार आहेत. आरोग्य हेच खरे सुख आहे. धर्मशास्त्रात पुण्याचं फळ सुख आणि पापाचं फळ दुःख हा नियम आहे. मंत्र, तीर्थयात्रा, वेदाध्ययन, यज्ञकार्य हे काहीही नको असं इथे आचार्य म्हणतात. म्हणजे ते पूर्णपणे विरक्त झालेले आहेत ना. पूर्णपणे विरक्त झालेल्याला कशाचाही उपयोग होत नाही. शरीरच नाही म्हटल्यावरती अन्नग्रहणाशी काही संबंधच नाही. परिपूर्ण असलेला अव्यय म्हणजे झीज नाही असा. झीज भरून काढण्यासाठी तर अन्नाची गरज असते. सृष्टीमध्ये मी जन्मानं आलो, न ठावे मला पितृ माता कसे. मला बंधू मित्र वा शिष्य नाही, भीती मला मृत्यूचीही नसे. आत्मा अमर आहे. मृत्यू म्हणजे देहवस्त्र बदलतो. जे शरीरालाच मी समजतात त्यांना मृत्यूचं भय असतं. तत्त्वज्ञानाचा जर विचार केला तर शरीरच जर मी नाही, वरती आपण म्हटलं की शरीर मी नाही, तर शरीरच जर मी नसेन तर शरीराशी संबंधित असं काहीही नाही. मी म्हणजे असं काहीही मी नाही किंवा माझंही नाही. जन्म हा शरीराचा होतो, त्यासाठी गर्भधारणेची गरज असते. पण जर शरीरच नाही तर माझा जन्मही नाही आणि मग माता, पिता, भाऊ, बहीण कोणीही नाहीत. मनुष्याला प्रत्येक ठिकाणी गुरु लागतात असं म्हणतात. गुरु बिन कौन बतावे बाट. पण आचार्य हेही नाकारतात, कारण ते अद्वैताच्या पलीकडे गेलेत. तिथे कुठलाच दुजेपणा नाही आहे. सर्वत्र एकला चलो रे. म्हणून गुरु नाही म्हणजे पर्यायाने शिष्यही नाही. मी निर्विकल्प निराकार रूप, सर्वेंद्रियातीत मी सर्वव्यापी. सर्वत्र माझा समभाव आहे, मला बंधने ना मला मुक्ती. विकल्प म्हणजे विविधता. उदाहरणार्थ माती म्हटली की माठ, वीट, चूल इत्यादी रूपात दिसते. माझ्यात अशी कोणतीही विविधता नाही, आकार नाही. मी सर्वव्यापी आहे, हवेसारखा, सर्वत्र, आत बाहेर सगळीकडेच. आत्म्याला कुठल्याच अवस्था नसतात. तो चैतन्याचं अधिष्ठान आहे, नेहमी शांत, आनंदी असतो. सच्चित आनंद हे त्याचं रूप आहे. सदा सर्व काळ सारखंच आहे. त्याला बंध नाही आहे, त्याला मोक्षही नाही आहे. आणि म्हणून सच्चिदानंद असा ब्रह्म, आत्मा, शिव तो मी आहे.
कठोर साधनेने साक्षात्कार होतो आणि साक्षात्कार झाला की मग आनंद होतो. आनंद दिसत नसला तरी अस्तित्व त्याचं जाणवतं. आणि हा निखळ आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे, हेच माझं स्वरूप आहे. आता इथे 6 कडव्यांचं आपलं हे सांगून झालं आहे थोडक्यात. आता समारोप करूया. पूर्वी शाळेत असताना आपण कोणत्याही राज्याच्या सुधारणा, ग्रामपंचायतीची कामं म्हटलं की रस्ते बांधणे, विहिरी खोदणे, दवाखाने बांधणे इत्यादी इत्यादी सगळं कॉमन असायची. तसं संतांची शिकवण म्हटलं ना की अहंकार सोडा, षड्रिपूंचा त्याग करा, हे कॉमन आहेत. सगळ्या संतांची शिकवण सारखीच आहे. पण हे करायचं कसं? सगळं करा करा सांगणं ठीक आहे, पण हे करायचं कसं? मग ते अंमलात आणायचं कसं? याच्यावरती जगद्गुरू शंकराचार्य कांची कामकोटी यांची एक मुलाखत वाचली होती. ती प्रश्नोत्तर स्वरूपात होती की श्रोत्यांपैकी एकाने त्यांना प्रश्न विचारला होता की देवाला प्रसाद का द्यावा? देव काही खात पीत नाही, प्रसादात काहीच फरक नाही, मग हा ढोंगीपणा काय? शांतपणे जगद्गुरूंनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की समजा तुम्ही देवळात जाताय, हातात लाडू आहेत. रस्त्यात तुम्हाला कोणी भेटलं आणि हातात काय आहे विचारलं तर तुम्ही सांगता लाडू आहेत. कोणाचे आहेत? तर माझे आहेत. ते लाडू देवासमोर ठेवून एक लाडू काढून घेऊन पुजारी उरलेले लाडू परत देतो. आता जाताना जर तुम्हाला कोणी विचारलं की हातात काय आहे, तर तुम्ही उत्तर द्याल प्रसाद आहे. कोणाचा आहे? तर प्रभुरामांचा आहे किंवा ज्या कोणत्या देवळात गेला असाल त्याचा आहे. आता बघा, लाडू तेच, पदार्थ तोच, फरक काहीच नाही. परमेश्वरांनी लाडवाबरोबर काय घेतलं? तर त्या व्यक्तीचं नाव घेतलं, त्या व्यक्तीतला अहंकार घेतला, त्याच्यातल्या अहंकाराला पराभूत केलं. हे माझं आहे ही भावना घेतली. परमेश्वराच्या चरणी येताच हे माझं ही भावना नाहीशी झाली. म्हणजे भगवंताला काही अर्पण केल्याने ती व्यक्ती नम्र पण होते. म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला ज्या ज्या गोष्टी सोडायच्या असतील त्या त्या देवाला अर्पण कराव्यात. बघूया आपल्याला जमतंय का? आपण प्रयत्न करून बघूया. इथे माझ्या कुवतीप्रमाणे मी निरूपण नाही म्हणता येणार, विचार म्हणूया हवं तर. इथे भगवंताच्या चरणी अर्पण केलं आहे, म्हणजे मी केलं हे पण त्यातनं जाईल निघून. आणि अज्ञान दूर करणाऱ्या आणि ज्ञानाने प्रकाशित करणाऱ्या भारतातल्या सर्व संतांना कोटी कोटी प्रणाम करून धन्यवाद.